गणेशाय नमः. दुसरा अध्याय जो आहे तो सांख्ययोग या नावाने आलेला आहे. सांख्य या शब्दाचा अर्थ ज्ञान असा साधारण होतो. ज्ञानाशी साधारणपणे समानार्थी शब्द म्हणून त्याचा वापर बऱ्याच ठिकाणी होतो. पहिल्या अध्यायामध्ये जो अर्जुन शोकग्रस्त झाला, जो त्याने विषाद प्रगट केला, त्याच्यानंतर हा अध्याय येतो आणि इथून भगवंताच्या उपदेशाची सुरुवात होते. पहिल्या अध्यायात अर्जुनाने बरेच आपल्या बुद्धीचे तारे तोडलेत. भगवंताला त्याने स्वतःच्या बुद्धीने सगळं काही जे कळेल न कळेल ते समजवायचा प्रयत्न केला, पण भगवंतांनी त्याकडे साफ दुर्लक्ष केलं. कारण योग्य अयोग्य भगवंतांना माहीत आहे, म्हणून भगवंतांनी त्याकडे दुर्लक्ष केलं. ते पाहून अर्जुन मनामध्ये घाबरला. त्याला पटलं की भगवंताला आपलं म्हणणं पटत नाही हे त्याला कळलं. मग तो भगवंताला शरण गेला. हीच खरी उन्नतीची पहिली पायरी. तो भगवंताला शरण गेला आणि म्हणतो, जे माझ्या हिताचं असेल ते तू मला आता सांग. अशा अवस्थेत साधक आल्याशिवाय त्याला मार्गदर्शन मिळत नसतं. ज्या क्षणी साधक आगतिकतेने, अनन्यतेने आणि स्वतःच्या अज्ञानाची जाणीव बाळगून ईश्वराप्रती शरणागतता घेतो, शरणागतता पत्करतो, त्या क्षणी त्याच्या उद्धाराची सुरुवात झाली असं म्हणायला हरकत नाही. अर्जुन शरणागत पत्करल्यानंतर मग भगवंत त्याला उपदेशाची जी सुरुवात करतात, त्याचं पहिलं चरण ह्या अध्यायात भगवंतांनी गुंतलेलं आहे. अर्जुन दीन झाला आणि शरण आला भगवंताला. त्याचा अहंकार गळून पडला. तो भगवंताप्रती ज्यावेळी समर्पित भाव मनात वागवतो, त्यावेळी त्या क्षणी त्याच्या उद्धाराची सुरुवात झाली. मनुष्याची जी मोक्षाकडे जाण्याची वाटचाल असते, त्या वाटचालीवरची ही पहिली पायरी. मुळात हा सगळा जो काही शास्त्राचा पसारा आहे, हा एवढ्याच साठी निर्मिला गेलेला आहे की मनुष्याचं आत्यंतिक किंवा परमकल्याण व्हावं. आता ते त्या मार्गाला अनुसरून कसं होईल नाही होईल, कुणाची योग्यता काय, कुणी कुठल्या मार्गाने जावं, हे सगळे वेगवेगळे मुद्दे पुढे येत जातात. पण मुळात ह्या सगळ्या शास्त्राचं जे प्रयोजन आहे ते मनुष्याच्या मोक्षाच्या दिशेने प्रगती होण्यासाठी आणि अंतिम साध्य जे मोक्ष, त्याच्या प्राप्तीसाठीच आहे. इथे भगवंत त्याला सर्वात आधी या अध्यायात सांगतात की बाबा रे, तू तर आता मलाच शिकवायला लागलास. तुला जे कळतो ते योग्य आहे आणि ते तू मलाच कळवायला लागला. प्रज्ञा वादांश्च भाषसे, विद्वानांप्रमाणे भाषण करतोस. पण तुझं म्हणणं अयोग्य आहे. कसं ते मग पुढे सगळं सांगतात. आता ज्या वेळेला भगवंत सांगायला सुरुवात करतात की बुवा, मग त्यांच्या सांगण्यात आत्मस्वरूपाचं वर्णन येतं. आत्मा कसा आहे? अव्यक्तो अयम, अचिंत्यो अयम, अविकार्यो अयम उच्यते, अदाह्य, अशोष्य एवंच वगैरे वगैरे सगळं जे येतं ते सगळं सांगताना भगवंतांनी त्याला सत्य काय म्हणजे चिरंतन काय आणि असत्य काय म्हणजे नाशवंत काय हे आधी सांगायचा प्रयत्न केला.
कारण ते सांगितल्याशिवाय त्याला पुढे जे कार्य करायचं आहे किंवा भगवंताला त्याच्याकडून जो कार्यभाग साधायचा आहे तो कशा रीतीने योग्य मार्गाचा आहे हे त्याला कळणार नाही. म्हणून भगवंत आधी त्याला हे सांगतात. याच्यामध्ये त्याला भगवंत असंही सांगतात की आत्मस्वरूप म्हणजे जे चिरंतन असणारं ते, आणि अनात्मस्वरूप म्हणजे जे जड भ्रांतीने भासतं हे सगळं एक समजणं किंवा आत्मस्वरूपाला विसरणं आणि अनात्मस्वरूपामध्ये व्यवहार करणं हेच खरं त्याचं मूळचं क्लेशाचं किंवा दुःखाचं कारण आहे, त्याच्या अज्ञानामुळे. आता भगवंत त्याला जगताची असत्यता सांगतात, जगत भासमान आहे हेही सांगतात. आणि हे सांगत असताना माऊलींची एक सुंदर ओवी येते. विश्वात्मक तू पाही चैतन्य एक. जग कसं असतं, कसं आहे हे समजून सांगताना भगवंताच्या स्पष्टीकरणात फारसे दृष्टांत येत नाहीत. कुठेतरी एखाद दुसरा दृष्टांत येतो ज्यामध्ये अगदी त्रोटकपणा आहे, पण ते सांगताना माऊलींचा मात्र अत्यंत वाग्विलास प्रगट होतो. सुरेखतेने माऊली एकावरनं दुसरा, दुसऱ्यावरनं तिसऱ्या दृष्टांतावर आपल्याला घेऊन जाते. वेगवेगळे उदाहरणं देऊन समजावून सांगते. ते सगळं ह्या अध्यायात आलेलं आहे. जलतरंगाचं उदाहरण दिलेलं आहे माऊलींनी. जसं पाणी आणि त्याच्यावर असणारी लाट आपण वेगळी वेगळी समजतो किंवा समजायचा प्रयत्न करतो, पण पाणी आणि लाट यामध्ये वेगळेपणा नाही. लाटेमध्ये पाणी आहे, लाट निर्माण होण्याच्या आधी सुद्धा त्याचं स्वरूप पाणी हेच आहे, निर्माण झाल्यावरही ते पाणीच असतं, आणि त्या लाटेचा विलय सुद्धा पाण्यातच होतो. त्या प्रकारे जीव सुद्धा ईश्वराच्याच स्वरूपात आहे. ईश्वरावरच तो वेगळ्या प्रमाणे भासतो. जशी पाण्यावर लाट वेगळी भासते, वास्तविक ती वेगळी नसते, त्याप्रमाणे जीव वेगळा भासतो. पण शेवटी जीवाचा लय सुद्धा त्या आत्मस्वरूपातच होणार असतो. हे लाटेचं उदाहरण देऊन, तरंगाचं उदाहरण देऊन माऊलींनी सांगितलेलं आहे. एवढं सांगितल्यावरही भगवंतांनी वेगवेगळे उदाहरणं देऊन त्याला सांगायचा प्रयत्न केला, पण अर्जुन मात्र तसाच अजूनही ढिम्म. त्याच्या बुद्धीत प्रकाश पडत नाही, अजूनही नाही पडलेला. त्याला अजूनही स्वतःचीच भूमिका योग्य वाटते जणू. तो शांत आहे. मग भगवंताला जाणवतं की याला हे सांगून काही उपयोग होत नाहीये. मग भगवंत दुसऱ्या प्रकाराचा अवलंब करायचा प्रयत्न करतात. भगवंत त्याला थोडीशी लालूच दाखवतात की बाबा रे, हे युद्ध तू कर. जर युद्धात तू मृत्यू पावलास तर क्षत्रिय असल्यामुळे तुला युद्धात मृत्यू आला तर स्वर्गप्राप्ती होईल, म्हणजे तुला चांगलंच काहीतरी मिळेल. आणि जर का तू युद्ध जिंकलास तर तुला पृथ्वीचं राज्य मिळेल, सर्व त्रिखंडात तुझी कीर्ती होईल. म्हणजे दोघं बाजूंनीही तुला प्राप्तीच आहे, तुझ्या सुखाचीच गोष्ट होणार आहे, हे भगवंत त्याला सांगतात. तरीही अर्जुनाच्या मनात काही ती धारणा येत नाही, त्याला ते फारसं आकलन होत नाही. मग भगवंत थोडं पुढे सरकतात आणि त्याला
ज्ञान म्हणजे काय, कर्म म्हणजे काय, कुणी काय करावं, कुणी काय करू नये हे सांगायचा प्रयत्न करतात. कर्म करायचं तर ते कसं करायचं, ज्ञानातला भूमिकेतला फरक, कर्माच्या भूमिकेतला फरक सगळं सांगतात. मग तिथे भगवंताचं वचन येतं, कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन. अतिशय उत्कृष्ट असा हा श्लोक येतो. ज्ञान आणि कर्म किंवा बुद्धी आणि संन्यास, कर्म संन्यास हे सगळे मुद्दे विवेचनात त्या ठिकाणी मग येतात. ज्यावेळी मनुष्य साधना करताना सगुणाकडे आकर्षित होतो, त्यावेळी त्याची बुद्धी त्याचं स्वतःचं आलंबन त्या सगुणाच्या ठिकाणी करीत असल्यामुळे त्याला बुद्धियोग म्हणायला हरकत नाही. तो सगुणाच्या ठिकाणी प्रेमाने समर्पण भाव घेतो. तिथे त्याच्या मनात प्रेम निर्माण होतं. मग सगुणाशी त्याचा संवाद सुरू होईल वगैरे वगैरे पुढच्या क्रिया व्हायला लागतात. पण जर त्याला निर्गुणाच्या ठिकाणी स्थिर व्हायचं असेल तर त्यासाठी आधी आत्मस्वरूपाचं ज्ञान आवश्यक असतं. अंतिमतः मनुष्याचं उद्दिष्ट निर्गुणाच्या ठिकाणी स्थिर होणं हेच आहे. अंतिम चरम साध्य ज्याला म्हणायचं ते. आणि ते मिळवण्यासाठी सगळ्यात आधी त्याला आत्मज्ञान असायला हवं. आत्मज्ञान म्हणजेच सांख्यबुद्धी किंवा सांख्ययोगाचं वर्णन, तेच ह्या अध्यायात आलेलं आहे. आता ते मिळवायचं, ते कसं मिळवायचं, त्याचे मार्ग दोन. मग तो अन्वयाचा मार्ग आणि व्यतिरेकाचा, ते नंतरचा भाग आहे. पण ज्ञानरूपी मार्ग आणि कर्मरूपी मार्ग आणि अजून संन्यास सुद्धा याच्यात येतो. सर्व कर्म संन्यास ती अतिशय वेगळी अवस्था आहे आणि त्याचा अधिकारी व्यक्तीही वेगळा आहे. आपणासाठी ते नाही, त्यामुळे आपण त्याचा विचार करायचा नाही. आपल्याला कर्मयोगाचा विशेष विचार करायला हवा, कारण ज्ञान आपल्या पचनी पडत नाही, आपण ते अंगी बाणवू शकत नाही. म्हणून मग कर्म प्रवृत्ती आपली प्रबळ आहे. जशी अर्जुन हा क्षत्रिय असल्यामुळे कर्मप्रधान त्याची प्रवृत्ती होती आणि त्याने काय कार्य करावं हे भगवंतांनी सांगितलं, तशी आपली ही कर्मप्रवृत्ती सध्या गृहस्थाश्रमी असल्यामुळे प्रबल आहे. आणि म्हणून आपल्याला काय करायचं काय नाही तो कर्मयोगाचा भागही समजून घ्यायला पाहिजे. ज्या क्षणी मनुष्य धर्माचं आचरण म्हणजे ईश्वराच्या उपदेशाचं आचरण शरीराच्या सुखासाठी करायचा प्रयत्न करतो, म्हणजेच साध्या भाषेत काय तर शरीराचे सुखदुःख स्वतःचे समजायला लागतो, आत्मस्वरूपाला विसरल्यामुळे, त्या क्षणी त्याला त्या कर्माचं फळ मिळतंच. मग ते एकतर पापरूप असेल किंवा पुण्यरूप असेल, म्हणजे अनुकूल किंवा प्रतिकूल, ते फळ त्याला मिळतं. त्याची त्यातून सुटका नाही. मग ते फळ मिळालं की ते भोगण्यासाठी पुन्हा देहप्राप्ती आणि पुन्हा देहात आल्यानंतर अजून पुन्हा ते कर्मामध्ये लीन होणं, कर्मामध्ये लिप्त होणं, असं ते चक्र सुरू होतं. पण जर का मनुष्याने खरं स्वरूप आत्मस्वरूप समजून घेतलं, देह म्हणजे काय, आत्मा म्हणजे काय, जीव म्हणजे काय, जीवात्मा म्हणजे काय, क्षेत्र काय, क्षेत्रज्ञ काय, हे सगळं जर त्याला कळलं तर मग त्याचं धर्माचं आचरण किंवा गृहस्थ धर्माचं आचरण हे
ईश्वराच्या साक्षीने होत असतो. त्याची मनोभूमिका ईश्वराप्रती समर्पणाची व्हायला लागते आणि ज्या क्षणी त्याची ही भूमिका ईश्वराप्रती समर्पण भाव घ्यायला लागली, त्याच क्षणी होणाऱ्या कर्माचा लेश त्या मनुष्याला लागत नाही. त्या कर्माचं भलं बुरं जे काय फळ असेल ते त्याच्यावर बंधनकारक होत नाही. जे अर्जुनाला वाटत होतं की समोरच्या माणसाला मारायचं कर्म माझ्या हातून होईल आणि त्याचं पाप मला लागेल, ते इथे समजून घ्यायला हवं. तो मुद्दा इथे लक्षात घ्यायचा. ज्या क्षणी अर्जुन हे भगवंताला अपेक्षित असलेलं कार्य आहे हे समजून घेतो आणि मग भगवंताच्या साठी, भगवंताचं म्हणून मी निमित्त आहे असं समजून ते कार्य युद्धाचं करतो, त्या क्षणी समोरच्या व्यक्तीचा वध केल्याचं दुःख आणि पाप अर्जुनाला लागणार नाही. हे सगळं भगवंतांनी समजावून सांगायला सुरुवात ह्या अध्यायात केलेली आहे. मग ते कार्य कसं करायचं तो भाग पुढच्या अध्यायात येईल. पण मुळात विषय प्रवेश करताना भगवंत सांगतात गोषवारा की हे कार्य तू फक्त कर, त्याच्या भल्या बुऱ्याचा विचार करू नको. कर्मण्येव अधिकार असते, तुझा तेवढाच अधिकार आहे, तेवढंच तू कर, मग पुढचं मी पाहून घेईल, असं भगवंत त्याला या अध्यायात सांगतात. ठीक आहे, आता अध्यायाकडे आपण वळूया. श्री परमात्मने नमः. अध्याय 2. मग संजयो म्हणे राया ते, ऐके तो पार्थू तेथे, शोकाकुल रुदना ते करीतू असे. ते कूळ देखोनी समस्त, स्नेह उपनले अद्भुत, तेणे द्रवले असे चित्त कवणे परी. जैसे लवण जळे झळंबले, ना तरी अभ्रवाते हाले, तैसे सधीर परी विरमले हृदय तयाचे. म्हणून कृपा आकळीला, दिसत असे अति कोमाईला, जैसा कर्दमी रूपला राजहंस. तया परी तो पांडुकुमरू, महामोहे अति जर्जरू. देखोन श्री शारंग धरू काय बोले, म्हणे अर्जुना आदी पाही. हे उचित काय इये ठाई, तू कवण हे काही करीत आहासी. तुझ सांगे काय जाहले, कवण उणे आले, करिता काय ठेले खेदू कायसा. तू अनुचिता चित्त ने दिसी, धीरू कही न संडिसी. तुझे निनामे अपयशी दिशा लंगिते. तू शूर वृत्तीचा ठावो, क्षत्रिया माझी रावो. तुझ्या लाठेपणाचा आवोत ही लोकी. तुवा संग्रामी हरू जिंकिला, निवात कवचांचा ठावो फेडिला. पवाडा तुवा केला गंधर्वासी, पाहता तुझे निपाडे, दिसे त्रैलोक्यही थोकडे. ऐसे पुरुषत्व चोखडे पार्था तुझे. तो तू की आजी येथी, सांडून या वीरवृत्ती ते. अधोमुख रुदना ते करीतू आहासी. विचारी तू अर्जुनू, की कारुण्य की जसे दिनू. सांग पा अंधकारे भानू ग्रासिला आथी. ना तरी पवनू मेघासी बिहे, की अमृतासी मरण आहे. पाहे पा इंधनची गिळोनी जाय पावकाते, की लवणेची जळविरे. संसर्गे काळकूट मरे. सांग पा महाफणी दर्दुरे गिळीजे काही. सिंहासी झोंबे कोल्हा, ऐसा अपाडू आथी के जाहला. परितोत्वा साच केला आजी येत. म्हणून अजुनी अर्जुना, जणे चित्त देसीय हिना. वेगी धीर करून या मना सावधू होई. सांडी हे मूर्खपण, उठी गे धनुष्यवाण. संग्रामी हे कवण कारुण्य तुझे. हागा तू जाणता, परी न विचारिसी का आता.
सांगे झुंजा वेळे सदयता उचित काही. हे असतीये कीर्तीसी नाशू आणि पारत्रिकासी अपभ्रंशू म्हणे जगन्निवासू अर्जुना ते. म्हणून शोकू न करी तू पुरता धीरू धरी. हे शोच्चता अव्हेरी पंडुकुमारा. तुझ नव्हे हे उचित येणे नासेल जोडले बहुत. तू अजूनी वरी हित विचारी पा. येणे संग्रामाचे नि अवसरे एथ कृपाळूपण न उपकरे. हे आताची काय सोहरे जाहले तुझ. तू आधीची काय नेणसी की हे गोत्र न ओळखसी. वायाची काय करिसी अतिशो आता. आधीचे हे झुंज काय जन्मा नवल तुझ. हे परस्परे तुम्हा व्याध सदाची अति. तरी आता काय जाहले काही स्नेह उपनले. हे नेडिजे परी कुडे केले अर्जुना तुवा. मोहो धरिलिया ऐसे होईल जे असती प्रतिष्ठा जाईल. आणि परलोकही अंतरेल ऐहिकेसी. हृदयाचे ढिलेपण येथ निकयासी नव्हे कारण. हे संग्रामी पतन जाण क्षत्रियासी. ऐसे नि तो कृपावंतू नाना पर्यसे शिकवितू. हे ऐकून पंडुसुतू काय बोले. देवा हे एतुलेवरी बोलावे न लगे अवधारी. आधी तूची चित्ती विचारी संग्रामुहा. हे झुंज नव्हे प्रमादू एथ प्रवर्तलिया दिसतसे बाधू. हा उघडा लिंग भेदू ओढवला आम्हा. देखे माता पितरे अर्जितरी सर्वस्वे तोषू पावविजती. तिये पाठी केवी वधिजती आपुलिया हाती. देवा संतरुंद नमस्कारिजे का घडे तरी पूजिजे. हे वाचून केवी निंदिजे स्वये वाचा. तैसे गोत्रगुरु आमुचे हे पूजनीय आम्हा नियमाचे. मद बहुत भीष्म द्रोणांचे वर्तत असे. जया लागी मने विरू आम्ही स्वप्नेही न शको धरू. तया प्रत्यक्ष केवी करू घातू देवा. वर जळो हे जियाले एत आगवे असी हेची काय जाहले. जे यांच्यावधी अभ्यासिले मिरविजे आम्ही. मी पार्थू द्रोणाचा केला येणे धनुर्वेदू मद दिदला. तेने उपकारे काय आभारईला वधितया ते. जेथीची या कृपा लाहिजे वरू तेथेची मने व्यभिचारू. तरी काय मी भस्मासुरू अर्जुन म्हणे. देवा समुद्र गंभीर ऐकिजे वरी तोही आहाच देखिजे. परी क्षोभू मनी नेणिजे द्रोणाचिये. हे अपार जे गगन वरी तयाई होईल मान. परी अगाध भले गहन हृदय याचे. वरी अमृत ही विटे की काळवशे वज्र फुटे. तरी मनोधर्मू न लोटे करविलाही. स्नेहालागी माये म्हणेपे ते किरू होय. परी कृपा ते मूर्त आहे द्रोणी ये. हा कारुण्याची आदी सकल गुणांचा निधी. विद्यासिंधू निरवधी अर्जुन म्हणे. हा येणे माते महंतू वरी आम्हा लागी कृपावंतू. आता सांग पा येथ घातू चिंतू येईल. ऐसे हे रणी वधावे मग आपण राज्य सुख भोगावे. ते मना न ये आघवे जीवितेसी. हे येणे माने दुर्धर जे याही उनी भोग सदर. ते असतू येथवर भिक्षा मागता भली. ना तरी देश त्यागे जाईजे का गिरिकंदर सेविजे. परिशस्त्र आता न धरीजे यावरी. देवा नवनिशती शरी वावरोनी यांच्या जिव्हारी. भोग गिवसावे रुधिरी बुडाले जे. ते काढूनी काय किजती लिप्त केवी सेविजती. मद नये हे उपपत्ती याची लागे. ऐसे अर्जुन तिये अवसरी म्हणे श्रीकृष्णा अवधारी. परी ते मना न येची मुरारी ऐकोनिया. हे जाणोनी पार्थू बिहाला मग पुनरपी बोलो लागला. म्हणे देवो का चित्त या बोला देतीची ना. एरवी माझ्या चित्ती जे होते ते मी विचारूनी बोलिलो येथे. परी निके काय या परवते ते तुम्ही जाणा.
पै वीरू जयासी ऐकिजे, आणि या बोलीची प्राणू सांडिजे, ते एत संग्राम व्याजे उभे आहाती. आता ऐसिया ते वधावे, की अव्हेरुनिया निघावे, या दोहो माझी बरवे ते नेणो आम्ही. आम्हा काय उचित ते पाहता न स्फुरे येत, जे मोहे येणे चित्त व्याकुळ माझे. तिमिरावरुद्ध जैसे दृष्टीचे तेज भ्रंशे, मग पासीच असता न दिसे वस्तू जात. देवा तैसे मद जाहले, जे मन हे भ्रांती ग्रासिले, आता काय हित आपुले तेही नेणे. तरी श्रीकृष्णा तुवा जाणावे, निकेते आम्हा सांगावे, जे सखा सर्वस्व आघवे आम्हासी तू. तू गुरुबंधू पिता, तू आमुची इष्टदेवता, तूची सदा रिक्षिता आपदी आमुते. जैसा शिष्या ते गुरु, सर्वथा नेणे अव्हेरू, की सरिता ते सागरू तेजी केवी. ना तरी अपत्या ते माये, सांडून जरी जाय, तरी ते कैसे निजिये ऐके कृष्णा. तैसा सर्वापरी आम्हासी, देवा तूची एक आहासी. आणि बोलिले जरी न मानिसी मागेल माझे, तरी उचित काय आम्हा. जे व्यभिचरे ना धर्मा, ते झडकरी पुरुषोत्तमा सांगे आता. हे सकळ कुळ देखोनी, जो शोकू उपनलासे मनी, तो तुझ्या वाक्या वाचूनी न जाय आणिके. एत पृथ्वी तळ आपू होईल, हे महेंद्र पदही पाविजेल, परिमोह हा न फिटेल मानसीचा. जैसी बीजे सर्वता आहाळली, ती सुक्षेत्री जरी पेरिली, तरी न विरुळती सिंचिली आवडे तैसी. ना तरी आयुष्य पुरले आहे, तरी औषध काही नोहे, एत एकची उपेदा जाये परमामृत. तैसे राज्यभोग समृद्धी, उज्जीवन नोहे जीवबुद्धी, एथ जिव्हाळा कृपानिधी कारुण्य तुझे. ऐसे अर्जुन तेथ बोलिला, जव क्षण एक भ्रांती सांडिला, मग पुनरपी व्यापिला उर्मी तेणे. की मद पाहता उर्मी नोहे, हे अनारिसे गमत आहे, तो ग्रासिला महामोहे काळ सर्पे. सवर्म हृदय कल्हारी, तेथ कारुण्य वेळेच्या भरी, लागला म्हणून लहरी भाजेची ना. हे जाणून ऐसी प्रौढी, जो दृष्टी सवेची विष फेडी, तो धावया श्रीहरी गारुडी पातला की. तैसिया पंडुकुमरा व्याकुळा, मिरवतसे श्रीकृष्ण जवळा, तो कृपावशे अवलीळा रक्षीला आता. म्हणून तो पार्थू मोहफणीग्रस्तू, म्या म्हणितला हा हेतू जाणून या. मग देखा तेत फाल्गुनू, घेतला असे भ्रांती कळूनू, जैसा घनपटळी भानू आच्छादिजे. तयापरी तो धनुर्धरू, जाहलासे दुःखे जर्जरू, जैसा ग्रीष्मकाळी गिरीवरू वणवला का. म्हणून सहजे सुनिळू, कृपामृते सजळू, तो ओळलासे श्री गोपाळू महामेघू. तेत सुदर्शनांची द्युती, तेची विद्युल्लता झळकती, गंभीर वाचा ते आयती गर्जनेची. आता तो उदार कैसा वर्षेल, जेणे अर्जुना चळू निवेल, मग नवी विरुडी फुटेल उन्मेषाची. ते कथा ऐका मनाची आराणुका, ज्ञानदेव म्हणे देखा निवृत्ती दासू. ऐसे संजयो असे सांगतू, म्हणे राया तो पार्थू, पुनरपी शोकाकुळी तू काय बोले. ऐके सखेदू बोले श्रीकृष्णा ते, आता न आळवावे तुम्ही माते, मी सर्वथा न झुंजे येथे भरवसेनी. ऐसे एकी हेळा बोलिला, मग मौन धरून ठेला, तेत श्रीकृष्णा विस्मोपातला देखोनी तयाते. मग आपुला चित्ती म्हणे, येत हे काही आदरिले याणे, अर्जुन सर्वता काही नेणे काय कीजे. हा उमजे आता कवणे परी, कैसे निधीरू स्वीकारी, जैसा ग्रहाते पंचाक्षरी अनुमानिका. ना तरी असाध्य देखो निव्याधी,
अमृतासमदिव्य औषधी वैद्य सूची निर्वधी निदानींची तैसे विवरितू असे श्री अनंतू तया दोन्ही सैन्या आतू जया परी पार्थू भ्रांती सांडी ते कारण मनी धरिले मग सरोष बोलो आदरिले जैसे मातेच्या कोपी थोकुले स्नेह आथी का औषधाची या कडवटपणी जैसी अमृताची पुरवणी ते आहाच न दिसे परी गुणी प्रगट होय तैसी वरीवरी पाहता उदासे आत तरी अतिसुरसे तिये वाक्ये ऋषिकेशे बोलो आदरली मग अर्जुना ते म्हणितले आम्ही आजी हे नवल देखिले जे तुवा येथ आदरिले माधारीची तू जाणता तरी म्हणविसी परी नेणवे ते न संडिसी आणि शिकवू म्हणो तरी बोलसी बहुसाल नीती जात्यंधा लागे पिसे मग ते सैरा धावे दैसे तुझे शहाणपण तैसे दिसतसे तू आपण पे तरी नेणसी प्रिया कौरवा ते शोचू पाहासी हा बहुविस्मय आम्हासी पुढत पुढते तरी सांग पा अर्जुना तुझ पासोनी स्थिती या त्रिभुवना हे अनादि विश्वरचना ते लटके काही एत समर्थू एक आथी तया पासूनी भूते होती तरी हे वायाची काय बोलती जगा माझी हो का सांप्रत ऐसे जाहले जे हे जन्म मृत्यू तुवा सृजिले आणि नाशू पावे नाशिले तुझे नि काही तू भ्रमलेपणे अहंकृती यासी घातून धरिसी चित्ती तरी सांगे काही हे होती चिरंतन की तू एक वधिता आणि सकळ लोकू हा मरता ऐसी भ्रांती जणे चित्ता येऊ देसी अनादि सिद्ध हे आघवे होत जात स्वभावे तरी तुवा का शोचावे सांगे मद परी मूर्खपणे नेणसी न चिंतावे ते चिंतिसी आणि तू चिंती सांगसी आम्हा प्रती देखे विवेकी जे होती ते दोहितेही न शोचिती जे होय जाय हे भ्रांती म्हणून या अर्जुना सांगेन ऐक एथ आम्ही तुम्ही देख आणि ये भूपती अशेक आदी करुनी नित्यता ऐसेची असोनी ना तरी निश्चित क्षया जाऊनी हे भ्रांती वेगळी करुनी दोन्ही नाही हे उपजे आणि नाशे ते मायावशे दिसे एरवी तत्वता वस्तू जे असे ते अविनाशची जैसे पवने तोय हलविले आणि तरंगाकार जाहले तरी कवणके जन्मले म्हणो येतेथ तेच वायूचे स्फुरण ठेले आणि उदक सहज सपाट जाहले तरी आता काय निमाले विचारी पा ऐके शरीर तरी एक परी वैसा भेद अनेक हे प्रत्यक्षची देख प्रमाण तू एथ कौमारत्व दिसे मग त्रारुण्णी ते भ्रंशे परी देह चिन्ह नाशे एकेका सवे तैसी चैतन्याच्या ठाई ये शरीरांतरे होती जाती पाही ऐसे जाणे तया नाही व्यामोह दुःख एथ नेणावया हेची कारण जे इंद्रिया अधीनपण तीही आकळी जे अंतःकरण म्हणून भ्रमे इंद्रिये विषय सेविती तेथ हर्ष शोक उपजती ते अंतर आपलविती संगे येणे जया विषयांच्या ठाई एकनिष्ठता कही नाही तेथ दुःख आणि काही सुखही दिसे देखे शब्दाची व्याप्ती निंदा आणि स्तुती तेथ द्वेष अद्वेष उपजती श्रवणद्वारे मृदू आणि कठीण हे स्पर्शाचे दोन्ही गुण जे वपूचे संगे कारण संतोष खेदा भ्यासूर आणि सुरेख हे रूपांचे स्वरूप देख जे उपदवी सुखदुःख नेत्रद्वारे सुगंधू आणि दुर्गंधू हा परिमळाचा भेदू जो घ्राण संगे विषादू तोषू देता तैसाची द्विविध रसू
उपदवे प्रीती त्रासू, म्हणून हा अपभ्रंशू विषय सांगू. देखे इंद्रिया अधीन होईजे, ते शीतोष्णा ते पाविजे, आणि सुखदुःखी आकळीजे आपण पे. या विषया वाचून काही अनेक सर्वथा रम्य नाही, ऐसा स्वभावोची पाही इंद्रियांचा. हे विषय तरी कैसे रोहिणीचे जळ जैसे, का स्वप्नीचा आभासे भद्र जाती. देखे अनित्य तिया परी, म्हणून तू अव्हेरू, हा सर्वथा संगू न धरू धनुर्धरा. हे विषय जया ते न आकळीती, तया सुखदुःखे दोन्ही न पवती, आणि गर्भवासू संगती नाही तया. तो नित्यरूप पार्था ओळखावा सर्वथा, जो या इंद्रियार्था नागवेची. आता अर्जुना आणिक काही एक, सांगेन मी ऐक, जे विचार परलोक ओळखती. या उपाधी माझी गुप्त, चैतन्य असे सर्वगत, ते तत्वज्ञ संत स्वीकारिती. सलिली पय जैसे एक होऊनी मिनले असे, परी निवडूनी राजहंसे वेगळे कीजे. की अग्निमुखे किडाळ, तोडोनिया चोखाळ, निवडिती केवळ बुद्धिवंत. ना तरी जाणीवेच्या आयणी, करिता दधी कडसणी, मग नवनीत निर्वाणी दिसे दैसे. की भूस बीज एकवट, उपणिता राहे घनवट, तेथ उडे ते फलकट जाणो आले. तैसे विचारिता निरसले, ते प्रपंचू सहजे सांडवले, मग तत्वता तत्व उरले ज्ञानियांसी. म्हणून अनित्याच्या ठाई, तया आस्तिक्य बुद्धी नाही, निष्कर्षू दोन्हीही देखिला असे. देखे सारासार विचारिता, भ्रांती ते पाही असारता, तरी सारते स्वभावता नित्य जाणे. हा लोकत्रयाकारू, तो जयाचा विस्तारू, तेथ नाम वर्ण आकारू चिन्ह नाही. जो सर्वदा सर्वगतू, जन्मक्षया अतितू, तया केलिया ही घातू कदा नोहे. आणि शरीर जात आघवे, हे नाशवंत स्वभावे, म्हणून तुआ झुंजावे पंडुकुमरा. तू धरूनी देह अभिमानाते, दीठी सुनी शरीराते, मी मारिता हे मरते म्हणतू आहासी. तरी अर्जुना तू हे नेणसी, जरी तत्वता विचारिसी, तरी वधिता तू नव्हेसी हे वध्य नव्हती. जैसे स्वप्ना माझी देखिजे, ते स्वप्नीची साच आपजे, मग चेवून या पाहिजे तव काही नाही. तैसी हे जाण माया, तू भ्रमत आहासी वाया. शस्त्रे हाणितलिया छाया, जैसई अंगी न रूपे. का पूर्ण कुंभ उलंडला, तेथ बिंबाकारू दिसे भ्रंशला, परी भानू नाही नासला तयासवे. ना तरी मठी आकाश जैसे, मठाकृती अवतरले असे, तो भंगलिया आपैसे स्वरूपची. तैसे शरीराच्या लोपी, सर्वता नाशू नाही स्वरूपी, म्हणून तू हे न आरोपी भ्रांती बापा. जैसे जीर्ण वस्त्र सांडिजे, मग नूतन वेढीजे, तैसे देहांतना ते स्वीकारिजे चैतन्यनाथे. हा अनादि नित्य सिद्धू, निरुपाधी विशुद्धू, म्हणून शस्त्रादिकी छेदू न घडे यया. हा प्रलयोदके न आपलवे, अग्निदाहो न संभवे, एत महाशोषू न प्रभवे मारुताचा. अर्जुना हा नित्यू, अचळू हा शाश्वतू, सर्वत्र सदोदितू परिपूर्ण हा. हा तर्काचिये दिठी, गोचर नोहे किरीटी, ध्यान याचिये भेटी उत्कंठा वाहे. हा सदा दुर्लभू मना, आपू नोहे साधना, निस्सुमू हा अर्जुना पुरुषोत्तमू.
हा गुणत्रय रहितू, व्यक्तीसी अतितू, अनादि अविकृतू सर्व रूप. अर्जुना ऐसा हा जाणावा, सकळात्मकू देखावा, मग सहजे शोकू आघवा हरेल तुझा. अथवा ऐसा नेणसी, तू अंतवंतची मानसी, तरी शोचून पवसी पंडुकुमरा. जो आदि स्थिती अंतू, हा निरंतर असे नित्यू, जैसा प्रवाहो अनस्युतू गंगा जळाचा. ते आदी नाही खंडले, समुद्री तरी असे मिनले, आणि जातची मध्ये उरले दिसे दैसे. ये तिन्ही तयापरी, सरसीच सदा अवधारी, भूतासी कवणी अवसरी ठाकती ना. म्हणून हे आगवे, एत तुझ न शोचावे, जे स्थितीची हे स्वभावे अनादि ऐसी. ना तरी हे अर्जुना, न एची तुझिया मना, जे देखोनी लोकू अधिना जन्मक्षया. तरी एथ काही, तुझ शोकासी कारण नाही, हे जन्म मृत्यू पाही अपरिहर. उपजे ते नाशे, नाशलपे पुनरपी दिसे, हे घटिकायंत्र तैसे परिभ्रमेगा. ना तरी उदो असतु आपैसे, अखंडित होत जात दैसे, हे जन्म मरण तैसे अनिवार्य जगी. महाप्रलय अवसरे, हे त्रैलोक्य ही संहरे, म्हणून हा न परिहरे आदि अंतू. तू जरी हे ऐसे मानिसी, तरी खेदू का करिसी. काय जाण तूची नेणसी धनुर्धरा. एथ आणि कही एक पार्था, तुझ बहुती परी पाहता, दुःख करावया सर्वथा विशो नाही. जिये समस्ते ये भूते, जन्मा आदी अमूर्ते, मग पातली व्यक्ती ते जन्मलेया. तिये क्षयासी जेथ जाती, तेथ निभ्रांत आने नव्हती, देखे पूर्व स्थितीच येती आपुलिये. येर मध्ये जे प्रतिभासे, ते निद्रिता स्वप्न दैसे, तैसा आकारू हा मायावशे सत्स्वरूपी. ना तरी पवने स्पर्शिले नीर, पढियासे तरंगाकार, का परापेक्षा अलंकार व्यक्तिकनकी. तैसे सकळ हे मूर्त, जाणपा मायाकारित, जैसे आकाशी बिंबत अभ्रपटल. तैसे आदीची जे नाही, तया लागी तू रुदसी काही. तू अवीट ते पाही चैतन्य एक. जयाची आरतीची भोगित, विषयी त्यजिले संत, जया लागी विरक्त वनवासिये. दीठी सुनी जयाते, ब्रह्मचर्यादी व्रते, मुनीश्वर तपाते आचरताती. एक अंतरी निश्चळ, जे निहाळिता केवळ, विसरले सकळ संसार जात. एका गुणानुवादू करिता, उपरती होऊन चित्ता, निरवधी तल्लीनता निरंतर. एक ऐकताची निवाले, ते देहभावी सांडिले, एक अनुभवे पातले तद्रूपता. जैसे सरिता ओग समस्त, समुद्रा माझी मिळत, परी माघवते न समात परतले नाही. तैसिया योगीश्वराची मती, मिळणी सवे एक वटती, परी जे विचारुनी पुनरावृत्ती भजतीची ना. जे सर्वत्र सर्वही देही, जया करिताही घातू नाही, ते विश्वात्मक तू पाही चैतन्य एक. जयाचे निस्वभावे, हे होत जात आघवे, तरी सांग काय शोचावे येथ तुवा. एरवी तरी पार्था, तुझ का नेणो न मने चित्ता, परी किडाळ हे शोचिता बहुती परी. तू अजुनी का न विचारिसी, काय हे चिंतितू आहासी. स्वधर्मू तो विसरलासी तरावे जेणे. या कौरवा भलते जाहले, अथवा तुझची काही पातले, की युगची हे बुडाले जरी येथ. तरी स्वधर्मू एकू आहे, तो सर्वथा त्याज्य नोहे,
मग तरी जेल काय पाहे कृपाळूपणे. अर्जुना तुझे चित्त जरी झाले द्रवीभूत, तरी हे अनुचित संग्राम समयी. अगा गोक्षीर जरी जाहले, तरी पथ्यासी नाही म्हणतले. ऐसेनी ही विष होय सुदले नवज्वरी देता. तैसे आनी आन करिता नाशू होईल हिता. म्हणून तू आता सावध होई. वायाचे व्याकुळ काही आपुला निजधर्मू पाही. जो आचरिता बाधू नाही कवणे काळी. जैसे मार्गेची चालता अपावो न पवे सर्वथा. का दीपाधारे वर्तता न आढळीजे. तया परी पार्था स्वधर्मे राहटता. सकळ काम पूर्णता सहजे होय. म्हणून या लागे पाही तुम्हा क्षत्रिया आणिक काही. संग्रामा वाचून नाही उचित जाणे. निष्कपटा होवावे, उसिना घाई झुंजावे. हे असो काय सांगावे प्रत्यक्षावरी. अर्जुना झुंज देखे आताचे. हे हो का जे दैव तुमचे. की निधान सकळ धर्माचे प्रगटले असे. हा संग्रामू काय म्हणिपे, की स्वर्गूची येणे रूपे. मूर्तका प्रतापे उदो केला. ना तरी गुणाचे निपतिकारे. आरतीचे नि पडी भरे. हे कीर्तीची स्वयंवरे आली तुझ. क्षत्रिये बहुत पुण्य कीजे. तै झुंज ऐसे लाहिजे. जैसे मार्गे जाता आढळीजे चिंतामणी. ना तरी जांभया पसरे मुख. तेठ अवचटे पडे पियूक. तैसा संग्रामू हा देख पातला असे. आता हा ऐसा अव्हेरीजे. मग नाथिले शोचू बैसीजे. तरी आपण आहाणा होईजे आपण पेया. पूर्वजांचे जोडले आपणची होय धाडिले. जरी अजिशस्त्र सांडिले रणी ये. असती कीर्ती जाईल जगची अभिशापू देईल. आणि गिवसीत पावतील महादोष. जैसी भातारे हिनवनिता उपहती पावे सर्वथा. तैसी दशा जीविता स्वधर्मे विण. नातरे रणिशव सांडिजे. ते चौमेरी गिधी विदारिजे. तैसे स्वधर्महीना अभिभविजे महादोषी. म्हणून स्वधर्मू हा सांडशील. पापा वरपडा होशील. आणि अपयश ते न वचेल कल्पांतवरी. जाणते नि तवची जियावे. जव अपकीर्ती अंगा न पावे. आणि सांगपा केवी निघावे येथून या. तू निर्मत्सर सदयता. येथून निघसील कीर मागवता. परिते गती समजता न मनेल यया. हे चहूकडून वेढीतील बाणवरी घेतील. ते त पार्थान सुटजेल कृपाळूपणे. ऐसेनी ही प्राण संकटे. जरी विपाये पा निगणे घटे. तरी ते जियालेही ओखटे मरणावनी. तू आणि काही एक विचारिसी. एथ संभ्रमे झुंजो आलासी. आणि सकणवपणे निघालासी मागुता जरी. तरी तुझे ते अर्जुना या वैरिया दुर्जना. का प्रत्यया येईल मना सांगे मद. हे म्हणती गेला रे गेला. अर्जुना आम्हा बिहाला. हा सांगे बोलू उरला निका काही. लोक सायासी करुनी बहुते. की वेचिती आपुली जीविते. परी वाढविते कीर्ती ते धनुर्धरा. ते तुझ अनायासे अनकळीत जोडिली असे. हो अद्वितीय तैसे गगन आहे. तैसी कीर्ती निस्सीम तुझ्या ठाई निरुपम. तुझे गुण उत्तम तिही लोकी. दिगंतीचे भूपती भाट होऊन वाखाणिती. जे ऐकलिया दचकती कृतांत अधिक. ऐसा महिमा घनवट गंगा जैसी चोखट. जया देखी जगी सुभट वाट जाहली. ते पौरुष तुझे अद्भुत. ऐकून या हे समस्त. जाहले आथी विरक्त जीवितेसी. जैसा सिंहाची या हाका. युगांतू होय मदमुखा. तैसा कौरवा अशेखा धाकू तुझा. जैसे पर्वत वज्राते. ना तरी सर्प गरुडाते. तैसे अर्जुना हे तुते मानिती सदा.
ते अगाध पण जाईल, मग हिणावो अंगा येईल, जरी मागुता निघसील न झुंज तुझी. आणि हे पळता पळो न देती, धरूनी अवकळा करीती, न गणित कुठी बोलिती ऐकता तुझ. मग ते वेळी ये फुटावे, आता लाठेपणे कान झुंजावे, हे जिंतले तरी भोगावे महितळ. ना तरी रणी येथ झुंजता वेचले जीवित, तरी स्वर्गसुख अनकळीत पावसील. म्हणून ये गोठी विचारू न करे किरीटी, आता धनुष्य घेऊन उठी झुंजे वेगी. देखे स्वधर्मु हा आचरता, दोषू नाशे असता, तुझ भ्रांती हे कवण चित्ता येथ पातकाची. सांगे प्लवेची काय बुडीजे, का मार्गी जाता आडळीजे, परी विपाय चालो नेणीजे तरी तेही घडे. अमृते तरीच मरीजे, जरी विखेसी सेविजे, तैसा स्वधर्म दोषू पाविजे हेतूकपणे. म्हणून या पार्था हेतू सांडोनी सर्वता, तुझ क्षात्रवृत्ती झुंजता पाप नाही. सुखी संतोषा न यावे, दुःखी विषादा न भजावे, आणि लाभालाभ न धरावे मना माझी. येथ विजय पण होईल, का सर्वथा देह जाईल, हे आधीची काही पुढील चिंतावे ना. आपण या उचिता स्वधर्मे राहटता, जे पावे ते निवांता साहोनी जावे. ऐसिया मने होवावे, तरी दोषू न घडे स्वभावे, म्हणून आता झुंजावे निभ्रांत तुवा. हे सांख्य स्थिती मुकुलित सांगितली तुझ येथ, आता बुद्धियोगू निश्चित अवधारी पा. जया बुद्धियुक्ता जाहलिया पार्था, कर्म बंधू सर्वथा बाधू न पवे. जैसे वज्र कवच लेजे, मग शस्त्रांचा वर्षाव साहिजे, परी जैतेसी उरिजे अचुंबित. ऐसे ऐहिक तरी न नशे, आणि मोक्षू तो उरला असे, जेथ पूर्वानुक्रम दिसे चोखाळत. कर्माधारे रहाटिजे, परी कर्मफळ न निरीक्षिजे, जैसा मंत्रद्यू न बाधिजे भूतबाधा. तिया परी जे सुबुद्धी आपुलालिया निरवधी, हा असताची उपाधू आ कळू न शके. जेथ न संचरे पुण्य पाप, जे सूक्ष्म अति निष्कंप, गुणत्रयादी लेप न लगती जेथ. अर्जुना ते पुण्यवशे, जरी अल्पची हृदय बुद्धी प्रकाशे, तरी अशेष ही नाशे संसार भय. जैसी दीपकलिका धाकुटी, परी बहुतेजा ते प्रगटी, तैसी सद्बुद्धी ये थेकुटी म्हणो नये. पार्था बहुती परी हे अपेक्षिजे विचारशुरी, जे दुर्लभ चराचरी सद्वासना. आणि का सारिखा बहुवसू, जैसा न जोडे परिसू, का अमृताचा लेशू दैवगुणे. तैसी दुर्लभ जे सद्बुद्धी, जिये परमात्माची अवधी, जैसा गंगेसी उददी निरंतर. तैसे ईश्वरा वाचुनी काही, जिये आणिक लाणी नाही, ते एकची बुद्धी पाही अर्जुना जगी. एरी ते दुर्मती, जे बहुदा असे विकरती, तेथ निरंतर रमती अविवेकीय. म्हणून तया पार्था, स्वर्ग संसार नरकावस्था, आत्मसुख सर्वता दृष्ट नाही. वेदाधारे बोलती, केवळ कर्म प्रतिष्ठिती, परी कर्मफळी आसक्ती धृनिया. म्हणून संसारी जन्मीजे, यज्ञाधिक कर्म कीजे, मग सर्व सुख भोगीजे मनोहर. येथ हे वाचून काही, आणिक सर्वथा सुखची नाही. ऐसे अर्जुना बोलती पाही दुर्बुद्धी जे. देखे कामना अभिभूत, होऊनी कर्मे आचरत, ते केवळ भोगी चित्त देऊनिया. क्रिया विशेषे बहुत, न लोपती विदित, निगुण होऊन धर्मात अनुष्ठिती. परी एकची कुडे करीती, जे स्वर्ग कामू मनी धरिती, यज्ञ पुरुषा चुकती भोगता जो.
जैसा कर्पुराचा राशी कीजे, मग अग्नी लावून दिजे, का मिष्ठांनी संचविर विजे काळकुट. दैवे अमृत कुंभ जोडला, तो पाये हाणून उलंडिला, तैसा नासिती धर्मू निपदला हेतूकपणे. सायासे पुण्य अर्जिजे, मग संसारू का अपेक्षिजे, परी नेणती ते काय कीजे अप्राप्य देखे. जैसी रांधवणी रससोय निकी, करुनिया मोले विकी, तैसा भोगासाठी अविवेकी धाडिती धर्मू. म्हणून हे पार्था, दुर्बुद्धी देख सर्वता, तया वेदवादरता मनी वसे. तिन्ही गुणी आवृत्त, हे वेद जाणे निभ्रांत, म्हणून उपनिषदादी समस्त सात्विकते. एर रज तमात्मक, जेथ निरूपी जे कर्माधिक, जे केवळ स्वर्ग सूचक धनुर्धरा. म्हणून तू जाण, हे सुख दुःखासीच कारण, एथ झणे अंतःकरण रिगोदेसी. तू गुणत्रया ते अव्हेरी, मी माझे हे न करी, एक आत्मसुख अंतरी विसंबधणी. जरी वेदे बहुत बोलिले, विविध भेद सुचिले, तरी आपण हित आपुले तेची घेपे. जैसा प्रगटलिया गभस्ती, अशेष ही मार्ग दिसती, तरी ते तुलेही काय चालीजती सांगे मद. का उदकमय सकळ, जरी जाहले असे महितर, तरी आपण घेपे केवळ आरतीची जोगे. तैसे ज्ञानिये जे होती, ते वेदार्था ते विवरिती, मग अपेक्षित ते स्वीकारिती शाश्वत जे. म्हणून ऐके पार्था, याची परी पाहता, तुझ उचित होय आता स्वकर्म हे. आम्ही समस्त ही विचारिले, तव ऐसेची हे मना आले, जे न सांडिजे तुवा आपुले विहित कर्म. परी कर्मफळी आस न करावी, आणि कुकर्मी संगती न व्हावी, हे सत्क्रियाची आचरावी हेतू विण. तू योगयुक्त होऊनी, फळाचा संग टाकुनी, मग अर्जुना चित्त देऊनी करी कर्मे. परी आदरिले कर्मदैवे, जरी समाप्ती ते पावे, तरी विशेषे तेथ तोषावे हेही नको. की निमित्ते कोणे एके, ते सिद्धी न वचता ठाके, तरी तेथीचे नि अपरितोखे क्षोभावेना. आचरता सिद्धी गेले, तरी कादाची कीळ आले, परी ठेलिया ही सगुण झाले ऐसेची मानी. देखे जे तुलाले कर्म निपजे, ते तुले आदिपुरुषी अर्पिजे, तरी परिपूर्ण सहजे जाहले जाणे. देखे संता संत कर्मी, हे जे सरिसेपण मनोधर्मी, तेच योग स्थिती उत्तमी प्रशंसा. अर्जुना समत्व चित्ताचे, तेच सार जाणे योगाचे, जेथ मन आणि बुद्धीचे ऐक्य आती. तो बुद्धियोग विवरिता, बहुते पाडे पार्था, दिसे हा अरुता कर्मयोगू. परी तेची कर्म आचरिजे, तरीच हा योगू पाविजे, जे कर्मशेष सहजे योग स्थिती. म्हणून बुद्धियोगू सदरू, तेथ अर्जुना होईल स्थिरू. मने करी अव्हेरू फल हेतूचा, जे बुद्धियोगा योजिले, तेची पारंगत जाहले. ही उभयबंधी सांडिले पाप पुण्य. ते कर्मी तरी वर्तती, परी कर्मफळा न आतळती, आणि यातायाती न लोपती अर्जुना तया. मग निरामय भरित, पावती पद अच्युत, ते बुद्धियोग युक्त धनुर्धरा. तू ऐसा ते होसी, जे मोहाते येया सांडिसी, आणि वैराग्य मानसी संचरेल. मग निष्कलंक गहन, उपजेल आत्मज्ञान, तेने निचाडे होईल मन अपैसे तुझे. तेथ अनेक काही जाणावे, का मागिला ते स्मरावे, हे अर्जुना आघवे पारुशेल. इंद्रियाची या संगती, जिये पसरू होतसे मती, ते स्थिर होईल मागुती आत्मस्वरूपी. समाधी सुखी केवळ, जे बुद्धी होईल निश्चळ,
ते पावसी तू सकळ योग स्थिती. तेथ अर्जुन म्हणे देवा, हाची अभिप्रावो आघवा, मी पुसेन आता सांगावा कृपानिधी. मग अच्युत म्हणे सुखे, जे किरीटी तुझ निके, ते पूसपा उन्मेखे मनाचिनी. या बोला पार्थे, म्हणितले सांगपा श्रीकृष्णाते, काय मणिपे स्थित प्रज्ञाते ओळखो केवी. आणि स्थिर बुद्धी जो म्हणिजे, तो कैसिया चिन्ही जाणीजे. जो समाधी सुख भुंजे अखंडित, तो कवणे स्थिती ऐसे, कैसे निरूपे विलसे. देवा सांगावे हे ऐसे लक्ष्मीपती. तव परब्रह्म अवतरणू, तो षड्गुणाधिकरणू, तो काय तेथ नारायणू बोलत असे. म्हणे अर्जुना परियेसी, जो हा अभिलाषू प्रौढ मानसी, तो अंतराय स्वसुखेसी करीतू असे. जो सर्वदा नित्य तृप्तू, अंतःकरण भरितू, परी विषया माझी पतितू, जेणे संगे कीजे. तो कामू सर्वता जाये, जयाचे आत्मतोषी मन राहे, तोची स्थितप्रज्ञू होय पुरुष जाणे. नाना दुःखी प्राप्ती, जयासी उद्वेगू नाही चित्ती, आणि सुखाची आरती अडपैजे ना. अर्जुना तयाच्या ठाई, काम क्रोधू सहजे नाही, आणि भयाते नेणे कही परिपूर्ण तो. ऐसा जो निरवधी, तो जाणपा स्थिर बुद्धी, जो निरसूनी उपाधी भेद रहितू. जो सर्वत्र सदा सरिसा, परिपूर्ण चंद्र का दैसा, अधमोत्तम प्रकाशा माझी न म्हणे. ऐसी अनवच्छिन्न समता, भूतमात्री सदयता, आणि पालटू नाही चित्ता कवणे वेळे. गोमटे काही पावे, तरी संतोष तेणे न अभिभवे. जो ओखटेनी नागवे विषादासी, ऐसा हरिक शोक रहितू. जो आत्मबोध भरितू, तो जाणपा प्रज्ञायुक्तू धनुर्धरा. का कुर्म जिया परी, वाईला अवेव पसरी, नातरी इच्छावशे आवरी आपुले आपण. तैसी इंद्रिये आपैती होती, जयाचे म्हणितले करेती. तयाची प्रज्ञादान स्थिती पातली असे. अर्जुना आणि कही एक, सांगेन ऐसे कौतिक. या विषयाते साधक त्यजिती नियमे. श्रोत्रादी इंद्रिये आवरिती, परिरसने नियमू न करीती. जे सहस्रदा कवळी जती विषयीही. जैसी वरी पालवी खुडीजे, आणि मुळी उदक घालीजे, तरी कैसे नाशू निपजे तया वृक्षा. तो उदकाचे नि बळे अधिके, जैसा आडवेनी अंगे फाके. तैसा मानसी विषो पोखे रसनाद्वारे. एरा इंद्रिया विषय तुटे, तैसा नियमू न ये रस हटे. जे जीवन हे न घटे येणे विण. मग अर्जुना स्वभावे, ऐसिया ही नियमाते पावे. जे परब्रह्म अनुभवे होऊन जाईजे. ते शरीर भाव नासती, इंद्रिये विषय विरसती. जे सोहंभाव प्रतिती प्रगट होय. एरवी तरी अर्जुना, हे आया न ये साधना. जे राहटता ती जतना निरंतर. जया ते अभ्यासाची घरटी, यमनियमांची ताटी. जे मनाते सदा मुठी धरून आहाती. तेही किजती कासाविसी. या इंद्रियांची प्रौढी ऐसी, जैसी मंत्रज्ञाते विवसी भुलवी का. देखे विषय हे तैसे, पावती रुद्धिसिद्धीचे निमिषे. मग आकळती स्पर्शे इंद्रियाचेनी. तिये संधी मन जाय, मग अभ्यासी ठोठावले ठाय. ऐसे बळकटपण आहे इंद्रियांचे. म्हणून ऐके पार्था, याते निर्दळी जो सर्वता. सर्व विषयी आस्था सांडूनिया, तो चितू जाण योगनिष्ठेसी कारण. जयाचे विषय सुखे अंतःकरण झकवेना. जो आत्मबोधयुक्तू,
होऊन असे सततू जो माते हृदया आतू विसंबेना. एरवी बाह्य विषय तरी नाही, परी मानसी होईल जरी काही, तरी साध्यन तुझे पाही संसारू असे. दैसा का विषाचा लेशू घेतलिया होय बहुवसू, मग निभ्रांत करी नाशू जीवितासी. तैसी विषयाची शंका मनी वसती देखा, घातू करी अशेखा विवेक दाता. जरी हृदयी विषय स्मरती, तरी निसंगाही आपजे संगती. संगे प्रगटी मूर्ती अभिलाषाची, जेथ कामू उपजला तेथ क्रोधू आधीची आला. क्रोधी असी ठेविला संमोह जाणे. संमोहा झाली या व्यक्ती, तरी नाशू पावे स्मृती. चढवा ते ज्योती आहात जैसी, का अस्तमाने निशी. जैसी सूर्य तेजा ते ग्रासी, तैसी दशा स्मृती भ्रंशी प्राणियासी. मग अज्ञानांध केवळ, तेणे आपलं विजय सकळ. तेथ बुद्धी होय व्याकुळ हृदया माझी. जैसे जात्यंधा पळणी पावे, मग ते काकुळती सैरा धावे. तैसे बुद्धीसी होती भवे धनुर्धरा. ऐसा श्रुतिभ्रंशू घडे, मग सर्वथा बुद्धी अवघडे. तेथ समूळ हे उपडे ज्ञान जात. चैतन्याच्या भ्रंशी शरीरा दशा दैशी. तैसे पुरुषा बुद्धिनाशी होय देखे. म्हणून ऐके अर्जुना, जैसा विस्फुल्लिंग लागे इंधिना. मग तो प्रौढ झालिया त्रिभुवना पुरोषके. तैसे विषयांचे ध्यान, जरी विपाये वाहे मन. तरी येसणे हे पतन गिवसीत पावे. म्हणून विषय हे आघवे, सर्वथा मनोनी सांडावे. मग राग द्वेष स्वभावे नाशतील. पार्था आणिकही एक, जरी नाशले राग द्वेष, तरी इंद्रियाविषयी बाधक रमता नाही. जैसा सूर्य आकाशगतू, रश्मी करे जगाते स्पर्शतू. तरी संग दोषे काय लिंपतू तेथिचेनी. तैसा इंद्रियार्थी उदासीन, आत्मरसेची निर्भिन्न. जो काम क्रोध विहीन होऊन असे, तरी विषयातया काही. आपण पे वाचून नाही, मग विषय कवण काही बाधितील कवणा. जरी उदकी उदक बुडीजे, का अग्नी आगी पोळीजे. तरी विषय संगे आपलविजे परिपूर्ण तो. ऐसा आपणची केवळू, होऊनी असे निखळू. तयाची प्रज्ञा अचळू निभ्रांत मानी. देखे अखंडित प्रसन्नता, आथी जेथ चित्ता. तेथ रिगणे नाही समस्ता संसार दुःखा. जैसा अमृताचा निर्झरू, प्रसवे जयाचा जठरू. तया क्षुधा तृषेचा अडदरू कहीची नाही. तैसे हृदय प्रसन्न होय, तरी दुःख कैचे आहे. तेथ आपैसी बुद्धी राहे परमात्मरूपी. जैसा निर्वातीचा दीपू, सर्वथा नेणे कंपू. तैसा स्थिर बुद्धी स्वस्वरूपू योगयुक्तू. ये युक्तीची कडसणी, नाही जयाच्या अंतःकरणी. तो आकळीला जाण गुणी विषयादिकी. तया स्थिर बुद्धी पार्था, कही नाही सर्वथा. आणि स्थैर्याची आस्था तेही न उपजे. निश्चलत्वाची भावना, जरी नव्हेची देखे मना. तरी शांती केवी अर्जुना आपू होय. जेथ शांतीचा जिव्हाळा नाही, तेथ सुख विसरोनी न रिगे कही. जैसा पापियाच्या ठाई मोक्षू न वसे. देखे अग्नी माझी घापती, तिये बिजे जरी विरूढती. तरी अशांता सुखप्राप्ती घडो शके. म्हणून या युक्तपण मनाचे, तेच सर्वस्व दुःखाचे. या कारणे इंद्रियांचे दमन निके. इंद्रिये जे जे म्हणती, ते तेच जे पुरुष करती. ते तरलेची न तरती विषय सिंधू. जैसी नाव थडिये ठाकिता, जरी वरपडी होय दुर्वार्ता. तरी चुकलाही मागवता अपाव पावे. तैसी प्राप्तेही पुरुषे,
इंद्रिये लाळिली जरी कौतुके, तरी आक्रमिला जाण दुःखे संसारिके. म्हणून आपली आपण पेया, जरी इंद्रिये येती आया, तरी अधिक काही धनंजया सार्थक असे. देखे कूर्म जिया परी, वाईला अवयव पसरी, ना तरी इच्छावशे आवरी आपणची. तैसी इंद्रिये अपैती होती, जयाचे म्हणितले करती, तयाची प्रज्ञा जाण स्थिती पातली असे. आता आणिक एक गहन पूर्णाचे चिन्ह अर्जुना तुझ सांगेन परीसपा. देख भूत जात निदेले, तेथेची जया पाहले, आणि जीव जेथ चेईले तेथ निद्रितु तो. तोची तो निरुपाधी, अर्जुना तो स्थिर बुद्धी, तोची जाणे निरवधी मुनीश्वर. पार्था आणिकही परी, तो जाणो येईल अवधारी, जैसी अक्षोभता सागरी अखंडित. जरी सरिता ओग समस्त, परिपूर्ण होऊनी मिळत, तरी अधिक नोहे इशत मर्यादा न सांडी. ना तरी ग्रीष्मकाळी सरिता, शोषूनी जाती समस्ता, परी न्यून नव्हे पार्था समुद्रू जैसा. तैसा प्राप्ती रुद्धी सिद्धी, तयासी क्षोभू नाही बुद्धी, आणि न पवता न बाधी अधृती तयाते. सांगे सूर्याच्या घरी, प्रकाशु काय वातीवेरी, का न लाविजे तरी अंधारी कोंडेल तो. देखे रुद्धी सिद्धी तया परी, आली गेली से न करी, तो विगुंतला असे अंतरी महासुखी. जो आपुलेनी नागरपणे, इंद्रभुवना ते पाबळ म्हणे, तो केवी रंजे पालिवणे भिल्लाचेनी. जो अमृतासी ठी ठेवी, तो जैसा कांजी न सेवी, तैसा स्वसुखानुभवी न भोगी रुद्धी. पार्था नवल हे पाही, जेथ स्वर्ग सुख लेखनीय नाही, तेथ रुद्धी सिद्धी काही प्राकृता होती. ऐसा आत्मबोधे तोषला, जो परमानंदे पोखला, तोची स्थिर प्रज्ञू भला ओळख तू. तो अहंकारा ते दंडुनी, सकळ कामू सांडुनी, विचरे विश्व होऊनी विश्वा माझी. हे ब्रह्मस्थिती निस्सीम, जे अनुभविता निष्काम, ते पावले परब्रह्म अनायासे. जे चिद्रूपी मिळता, देहांतीची व्याकुळता, आड ठाको न सके चित्ता प्रज्ञा जया. तेची हे स्थिती स्वमुखे श्रीपती, सांगत अर्जुनाप्रती संजयो म्हणे. ऐसे कृष्णवाक्य ऐकिले, तेत अर्जुने मनी म्हणितले, आता अमुचियाची काजा कीर आले उपपत्ती या. जे कर्मजात आघवे, एथ निराकारिले देवे, तरी पारुषले म्या झुंजावे म्हणून या. ऐसा श्री अच्युताची या बोला, चित्ती धनर्धरू वाईला. आता प्रश्नो करील भला आशंकोनी, तो प्रसंगू असे नागरू, जो सकळ धर्मासी आगरू, की विवेकामृत सागरू प्रांतहीनू. जो आपण सर्वज्ञ नाथू, निरूपिता होईल श्री अनंतू. ज्ञान देवो सांगेल मातू, निवृत्ती दासू.